ते संजय राऊत बोलतायत, पाहूयात। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं हाहाकार उडालेला आहे। पूर परिस्थिती आहे। मनुष्यहानीविषयी अजून कल्पना नाही, पण गुरं ढोरं घरं उभी पिकं याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। या राज्यामध्ये सरकारकडे इतर सर्व वायफळ कामांसाठी पैसे आहेत, पण शेतकरी जेव्हा मरणपंथाला लागतो, शेतकऱ्याचं आयुष्य वाहून जातं, तेव्हा शेतकरी आपला लाडका आहे असं या सरकारला कधीच वाटलेलं नाही। 5-25 खोके शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी, भल्यासाठी, नुकसान भरपाईसाठी द्यावेत, ही या सरकारची भावना किंवा मानसिकता अजिबात नाही। मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी, त्याला धीर देण्यासाठी आज शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेजी, त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मी स्वतः असे जातोय आणि जवळजवळ मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, घरापर्यंत पोहोचून त्यांचं दुःख, त्यांच्या अडचणी, त्यांच्या नुकसानीची माहिती घेऊ, असा साधारण आजचा कार्यक्रम आहे। संभाजीनगरला आम्ही उतरू आणि तिथून हा दौरा आम्ही सुरू करू, तो नांदेडपर्यंत आम्ही पुढे जाऊ। काल आपला दौरा नियोजित झाला आणि आज मुख्यमंत्र्यांनी देखील आदेश दिले की पंचनामे करा, आपत्ती व्यवस्थापन 24 तास सुरू ठेवा। मात्र गेल्या 3 दिवसापासून ही परिस्थिती आहे, मात्र तेव्हा मात्र असं आहे की त्यांच्या पक्षावरती मोठी आपत्ती कोसळलेली आहे। मालवणात छत्रपतींची शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दुर्दैवानं जो प्रकार घडला, त्यानंतर या सरकारवर जी आपत्ती कोसळलेली आहे, त्या आपत्तीतून त्यांना सावरायला वेळ नाही। तिथेच त्यांचं काय ते आपत्ती व्यवस्थापन फेल झालं आहे आणि आदित्य ठाकरे यांनी दौरा जाहीर करतात मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सरकारला जाग आली आणि मग पंचनामे, नुकसान भरपाई वगैरे वगैरे त्यांनी ते सुरू केलं आहे। पण हे ढोंग आहे, शेतकऱ्यांना माहिती आहे। हे वारंवार त्यांच्या बाबतीत 2.5 वर्षात घडलं आहे की माननीय उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी दौऱ्याची घोषणा केली की त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत जाग येते। खरं म्हणजे राज्याचा सगळा निधी, विद्यार्थ्यांचा, शेतकऱ्यांचा, सामाजिक न्याय विभागाचा, हा सगळा निधी राजकीय कारणासाठी फक्त एकाच योजनेकडे वळवल्यामुळे शेतकऱ्यांवरती आफत आलेली आहे, हे मी स्पष्ट सांगतो। सर, आपत्यांसंदर्भात तुम्ही वक्तव्य केलं होतं की वर्षावरती असेल, मात्र मुख्यमंत्री म्हणतात की चॅलेंज दिले, तुम्हाला आव्हान केलं की वर्षावर येऊन शोधावं आपत्यांना, मात्र अजूनही आपटे भेटत नाही। नाही, आपटे भेटत का नाही सांगावं ना। म्हणजे जर आपटे सापडत नसतील, त्यांना लुकआउट नोटीस जाहीर केली, बरोबर ना। आपटे को लुकआउट नोटीस जारी किया है ना, लुकआउट नोटीस जारी केली, याचा अर्थ पोलिसांच्या हातात तो लागत नाही। मग या राज्यामध्ये गृह खातं, या राज्यामधलं सरकार काय करत आहे? महाराष्ट्रातून जर ते पळून गेले असतील ते महाशय, तर त्यांना पळून जायला ह्या सरकारने मदत केलेली आहे, आणि पळून गेले नसतील आणि महाराष्ट्रात असेल तर त्यांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा, जे गेल्या काही दिवसामध्ये अनेक गुंडांचं आश्रयस्थान झालेलं आहे, गुन्हेगारांचं आश्रयस्थान झालेलं आहे। मी मागे बोललो, मंत्रालयाचा 6वा मजला असेल, वर्षा असेल, मी त्या संदर्भातले एक फोटोची मालिकाच प्रसिद्ध केली होती मुख्यमंत्र्यांबरोबरच्या। मग वर्षाशिवाय गुन्हेगारांना, अपराधांना आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती आहे? तर वर्षा। नसेल तर तुम्ही अटक करा। का अटक करत नाही? तुम्ही आम्हाला अटक करता, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अटक करता, तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता, आमच्यावर खोटे खटले दाखल करता,
मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं तुटला, तोडला, माझी माहिती आहे साधारण की ह्या पुतळ्याच्या निर्मितीसाठी जे बजेट सरकारकडून मंजूर झालं होतं, काही कोटी, ते बजेट कुठे गेलं आहे त्यांनाच माहिती. हा पुतळा फक्त 10 ते 15 लाखातच बनवला असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा पुतळा 15 ते 16 लाखात बनला, पण साधारण पुतळ्यावर 15 ते 16 कोटीचं बजेट मंजूर झालं होतं. सर, पश्चिम बंगाल में एक विधेयक पास हुआ है जिसके तहत 10 दिन के अंदर जो रेपिस्ट है उसको सजा देने का जो प्रावधान किया गया है. ये पश्चिम बंगाल में कुछ दिनों पहले भारतीय जनता पार्टी ने विरोध किया था और 12 घंटे जो है पश्चिम बंगाल बंद किया था. जबकि महाराष्ट्र में जिस तरीके से घटनाएं बढ़ रही है, बदलापुर की घटना हो या अन्य जो भी घटना हो, उसको लेकर किसी जो पॉलिटिशियन है कोई बात नहीं कर रहा है, जो सत्ताधारी पॉलिटिशियन बात कर रहे हैं. मुख्य तर संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.